जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। अर्धवट काम झालेल्या शेततळ्याच्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले, त्या पाण्यात बुडून 3 शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। ही घटना शनिवारी सायंकाळी पूर्व संगमनेर तालुक्यातील मेंढवळ येथे घडली। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली। अनुष्का सोमनाथ बडे व सृष्टी उत्तम डापसे व वैष्णवी अरुण जाधव अशी मृत मुलींची नावे आहेत। या तिघी मैत्रिणी शाळेतून घरी आल्यानंतर जेवण करून त्या शेततळ्याजवळ खेळण्यासाठी गेल्या होत्या। पाणी साचलेल्या मोठ्या खड्ड्यात त्या तिघीही बुडाल्यात। विहीर खोदायचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जेलेटिनचा स्फोट होऊन तिघे ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळी येथे बस स्थानकानजीक घडली। या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली। गणेश नामदेव वाळूज, सूरज युसुफ इनामदार, नागनाथ भालचंद्र गावडे अशी 3 मृतकांची नावे आहेत। ग्रामस्थांनी तत्काळ सर्वच जखमींना उपचारासाठी श्रीगोंदा येथे खासगी रुग्णालयात दाखल केलेत। उपचारादरम्यान गणेश नामदेव वाळूज, सूरज युसुफ इनामदार, नागनाथ भालचंद्र गावडे या 3घांचा मृत्यू झाला, तर जखमींवर श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संगमनेर तालुक्यातील अंभोरी येथील रंजना भिकाजी खेमणकर या विवाहित महिलेचा मृतदेह शहराजवळील कासारवाडी शिवारात आढळून आलाय। रंजनाचा घातपात करून खून केल्याचा आरोप महिलेच्या सासरच्या व माहेरच्या मंडळींनी केलाय। आपल्या सासूचे डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी संगमनेर शहरातील रुग्णालयात आली होती। दरम्यान आपल्या सासूला जेवणाचा डबा आणण्यासाठी रुग्णालयातून शुक्रवारी रात्री 7:30 वाजता बाहेर पडली असता तिचा मृतदेह कासारवाडी शिवारात आढळून आलाय। आपल्या सासूजवळ रंजना नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती मृत अवस्थेत नातेवाईकांना आणि पोलिसांना आढळून आले। त्यानंतर हा घातपात असावा असा संशय नातेवाईकांनी केलाय। बराच वेळ मृतदेह रंजनाचा ताब्यात घेण्यावरून पोलीस आणि नातेवाईकांमध्ये चकमक सुरू होती। त्यानंतर मृतदेहाचा उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या प्रवरा रुग्णालयात नेण्यात आलाय। महिलेच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्यास घटनास्थळी हातातील बांगडे आणि रक्त आढळून आलं आहे। नगर तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात जाऊन बसले आणि अचानक एका वर्ग खोलीतील सिलिंग प्लास्टरचा काही भाग पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचं सिद्ध झाले। कोणत्या ठेकेदाराने हे काम केलं आहे व कोणत्या इंजिनियरने या कामाची पाहणी केली आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। बेलवंडी शिवारात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, तर 2 शेळ्या देखील दगावल्या आहेत। संभाजी किसन वाळके असं मृत शेतकऱ्याचं नाव। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। शेळ्या चरत असताना विजेच्या ताराजवळ गेले असता त्यांना विजेचा शॉक लागला। त्यानंतर घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून घेतलेल्या नीट परीक्षेत निकालाच्या गैरव्यवहाराविरोधात उत्तरनगर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून संताप व्यक्त केला जातोय। बस स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली। नीट परीक्षेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडलेत, त्याचा मनस्ताप हुशार विद्यार्थ्यांना होत आहे। शहरातील विद्यार्थी परिषदेत पदाधिकारी म्हणाले की नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या नीट परीक्षेत निकालामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे। या विरोधात अभावीपणे दुपारी बस स्थानक परिसरात निदर्शने करणार आहोत असं सांगण्यात आलंय। पोलीस प्रशासनाच्या 112 नंबर फोनवरून राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथे गोळीबार झाल्याची माहिती देण्यात आली। पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झाले। पोलीस पथकाने खोटी माहिती देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला। राहुरी तालुक्यातील घोरपडेवाडी येथील आरोपी महेश घाडगे याने 112 नंबर वर वेळोवेळी फोन करून अनिल देशमुख नावाच्या व्यक्ती
अवैध दारू विक्री करत आहे आणि त्यांनी बंदुकीतून गोळीबार करून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. माझ्या हाताला गोळी चाटून गेली. मी देखील त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती दिली. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी महेश गाडगे याला फोन करून माहिती विचारली, मात्र त्याने उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपीने 2-3 वेळा 112 नंबर फोन करून चुकीची माहिती देऊन रात्रभर त्रास दिला. नंतर शोध घेत आरोपी महेश गाडगे याला मध्यरात्री त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे 16 जूनपर्यंत अनेक ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीसह पेरणीची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू केली आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीन यासह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे. यामुळे बियाणांचा काळा बाजार, चढत्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत. येणाऱ्या तक्रारीनुसार आणि अचानक भेटीद्वारे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी करत असून गेल्या महिनाभरात 12 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून 30 पेक्षा अधिक केंद्रांना नोटिसा देण्यात आल्या आहे. यासह 3 ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आलेत. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील वालमटाकळी येथे ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील पंप हाऊसमध्ये ठेवलेला सुमारे 1,40,000 रुपये किमतीचा 20 क्विंटल कापूस हा पंप हाऊसमध्ये सील करून ठेवला होता. तो कापूस कोणाचाही परवानगी न घेता गावातील शरद अनिल थोरात व इतर 5 ते 6 लोकांनी आयशर टेम्पोमध्ये भरून चोरून नेल्याप्रकरणी वालमटाकळीचे ग्रामसेवक सुनील काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात भारतीय दंड संहिता 1960 अंतर्गत कलम 454, 380, 188 कलमान्वये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवर तेथील पंप हाऊस व शरद अनिल थोरात हा मालकी हक्क दाखवत असल्याचं शेवगावचे तहसीलदार राहुल गुरव व गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सार्वजनिक विहीर पंप हाऊस ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याने आणि तो शासकीय असल्याने तेथील अतिक्रमण काढून घेण्यासाठी त्यांनी थोरात यांना आदेश दिले होते. परंतु त्यांनी अधिकाऱ्यांनाही न जुमानता पंप हाऊस हा आपल्या मालकीचा असल्याने अधिकाऱ्यांनी केलेले सील तोडून तेथील कापूस चोरून नेल्याने शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक सुखदेव धोत्रे हे करीत आहेत. BDO साहेब आणि माननीय तहसीलदार या ठिकाणी त्या संबंधित आरोपींनी त्या सरकारी विहिरीवर अतिक्रमण केलेलं होतं. ते काढण्यासाठी ते आलेले होते आणि त्यांनी रेस्सर ते अतिक्रमण काढलं आणि त्या विहिरीवरील जे 2 पंप हाऊस होते त्यामध्ये साधारणपणे 20 क्विंटल कापूस होता. त्या ठिकाणी मीही पंच म्हणून होतो. तर तो कापूस ज्याचा असेल त्याने घेऊन जावा अशा प्रकारची विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली होती. परंतु त्याच्या मालकी हक्क कोणीही दाखवलेला नसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी ते पंप हाऊस सील केलेले होते. परंतु आत्ता कालच्या घटनेमध्ये कोणाची कसली परवानगी न घेता आरोपींनी ते सील तोडलं आणि ते सील तोडून त्यातील तो 20 क्विंटल कापूस एका आयशर टेम्पोमध्ये घेऊन गेल्याचं सर्व गावालाही कळलं आणि त्याचप्रमाणे संबंधित यंत्रणेला कळाल्यामुळे त्यांनी जे ग्रामसेवक आहेत त्यांनी रीतसर त्या ठिकाणी फिर्याद दिली आणि ते गुन्हा दाखल होऊन मला वाटतं आरोपी सध्या अटकेत आहे. शनिवारपासून जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा पातळीवरून मोफत पाठ्यपुस्तके तालुका पातळीवर वेळोवेळी पोहोच करण्यात आले होते. त्या ठिकाणाहून पाठ्यपुस्तके हे शाळा स्तरावर थेट पाठवले अपेक्षित होते. मात्र याबाबत वारंवार सूचना वजा आदेश देऊन देखील अनेक तालुका शिक्षकांना केंद्र शाळा पातळीवरून पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामुळे पुस्तक वितरणात अनियमितता झाली. यामुळे काही शाळांमध्ये पुस्तके पोहोचलेच नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तक वितरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळल्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचा इशारा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांना दिला. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.